मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याचं बोललं जातंय। कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं। मात्र अंजली दमानियांनी त्या निकालावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली होती। आता हायकोर्टानं काय म्हटलंय पाहूया हा रिपोर्ट। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर छगन भुजबळांच्या अडचणीत पुन्हा वाढ। महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त ठरलेल्या भुजबळांसह 4 जणांना हायकोर्टाची नोटीस। अंजली दमानियांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर छगन भुजबळ पुन्हा अडचणीत येण्याची चिन्ह आहेत। भुजबळांना महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त ठरवणाऱ्या निकालाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं। या प्रकरणात आता मुंबई हायकोर्टानं येत्या 4 आठवड्यात पुन्हा सुनावणी ठेवली आहे। कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 9 सप्टेंबर 2021 ला भुजबळांना सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं। मात्र या प्रकरणात जाणून बुजून पुरावे दडपले गेल्याचा आरोप अंजली दमानियांचा होता। गेली 1.5 वर्ष अंजली दमानिया या निर्णयाला आव्हान देण्याचा पाठपुरावा करत होत्या। मात्र 5 न्यायाधीशांनी नॉट बिफोर मी, सदर प्रकरण आमच्या समोर नाही असं उत्तर दिल्याचं दमानियांनी म्हटलं। अखेर अंजली दमानियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी संबंधित याचिका पटलावर घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाला दिले। त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयानं येत्या 4 आठवड्यात एसीबी सह निर्दोष ठरलेल्या भुजबळांनाही नोटीस पाठवली आहे। मात्र संबंधित प्रकरण दुसऱ्या व्यक्तीबाबत असल्याचा दावा छगन भुजबळांनी केलाय। ही रेड ती रेड हे सगळं जे आहे राजकारणामध्ये वापरलं जातात या सगळ्या यंत्रणा, हे आता लोकांना कळून चुकलं। माझं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा ते नवीनच सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे लोकांना कदाचित त्यावेळेला तसं वाटलं नसेल, पण आता लोकांना वाटतंय की नाही हे काय चाललेलं आहे। इथे जे जस्टिस सातभाई सेशन कोर्टाने त्यांना जो डिस्चार्ज दिला तो कसा चुकीचा आहे त्याच्या पॉइंट बाय पॉइंट माहिती, म्हणजे स्कॅम कसा झाला, पैसे कसे आले, ते पैसे वापरले कसे गेले आणि ईडीची असलेली सगळी लिंकेजेस हे त्यांनी जस्टिस सातभाईंनी लक्षात न घेता जी ऑर्डर पास केली आणि त्यांना डिस्चार्ज केलं, ती ऑर्डर कशी चुकीची आहे हे कोर्टापुढे मांडलं। अँटी करप्शन ब्युरोनी खरं ही कारवाई केव्हाच करायला हवी होती, ती त्यांनी कदाचित फडणवीसांच्या दबावामुळे केली नाही। अँटी करप्शन ब्युरो आता 29 तारखेच्या आत त्यांना नोटिसा सर्व्ह करून हे मॅटर आता लवकरच लिस्ट होईल। अशी काय परिस्थिती असेल तर ते समीर भाऊ तिकडे बसलेले आहेत, मी इथे बसलेलो, आम्ही आज तिकडे गेलो असतो ना ताबडतोब। अहो त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जे आहे आम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे। फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहेत देशपांडे नावाचे, त्यांची केस मागे राहिली होती या केसमधली, त्यांच्याबद्दलची ती केस आहे। आमच्याबद्दलची केस तर आम्ही इथे कशाला आलो असतो, ताबडतोब गेलो असतो ना। ते आता त्यांची कोणा त्यात तोंड बंद करू शकत नाही। दरम्यान या प्रकरणात पुढे काय होतं ते 4 आठवड्यांनी समोर येईल। मात्र कधी काळी भाजपनंच भुजबळांवर जे आरोप केले होते त्याच प्रकरणावरून हायकोर्टानं पुन्हा सुनावणी सुरू केली आहे आणि आता भुजबळ भाजप सोबत सत्तेत असल्यानं निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांना आयता मुद्दाच मिळणार आहे। भाग्यश्री कुलकर्णी देशपांडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।